सोलापूर शहराला पिण्यासाठी तसेच भीमा नदीकाठच्या शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेलं पाणी कर्नाटकानं याच नदीवर असलेल्या उमराणी बंधाऱ्यामध्ये अडवून ठेवलंय। त्यामुळे पुढे पाणी न सरकल्यानं औज बंधाऱ्यात हे पाणी पोहोचू शकणार नाहीये। यामुळे सोलापूरकरांवरती जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे। तसेच उमराणीच्या पुढे असलेल्या भीमा काठच्या शेतकऱ्यांना उभ्या पिकांना पाणी देण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। कर्नाटकच्या आडमुठे भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत। उजनी धरणामधून सोडलेलं पाणी कर्नाटकने अडवल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। कर्नाटक सरकारनं भीमा नदीवर उमराणी गावाजवळ नव्यानं उभारलेल्या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील 9 गावांना फटका बसलाय। उमराणी गावाजवळून 1 TMC पाणी अडवल्यानं दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यामधील शेकडो हेक्टर शेती धोक्यात आले। मद्रूपसह 8 गावांच्या पिण्याचा पाणी पुरवठा बंद आहे आणि उजनी धरणामधून भीमा नदीत 4000 क्युसेक पाणी सोडले। मात्र कर्नाटकानं त्यांच्या उमराणी बंधाऱ्यामध्ये पाणी अडवलंय। त्यामुळे काही गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा निर्माण झाला आहे।